आज मी तुमच्यासाठी अफगाणची स्वीट डिश घेऊन आलेली आहे, अफगाणी पुडिंग। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटती, आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। तर चला पटापट बघूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी अफगाणी पुडिंग घेऊन आलेले आहे। बऱ्याचशा लोकांना जेवणानंतर स्वीट खायची सवय असती, मग हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे। तर चला बघूया अफगाणी पुडिंगसाठी काय काय लागतं। आपण इथं अफगाणी पुडिंग बनवतो, त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतले, 1 वाटी साखर घेतली, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत, मलाई घेतली आपली फ्रेश, थोडं दूध अजून लागणारे, मिल्क पावडर आणि वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि ब्रेड घेतलेले आहेत। तर चला सगळ्यात अगोदर आहे ना, आपल्याला हे दूध आहे ना, हे साईडला दूध काढले, आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना मिल्क पावडर कस्टर्ड ॲड करायचे। बघा मी इथं कस्टर्ड घेतले, जवळजवळ 3 चमचे, अर्धा लिटरला 2 किंवा 3 चमचे तुम्ही कस्टर्ड टाकू शकता। कारण की काय होतं, कस्टर्डनीच आपलं दूध छान घट्ट होतं। आणि बघा कलर पण कस्टर्डला किती छान येल्लो येल्लो आलाय। हां, आता आपण हे फेटून घेऊया। आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि आपल्याला दूध आहे ना एका छान जाड अशा पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये गरम करायला लावायचे। दूध खाली लागू नये म्हणून त्यासाठी सगळ्यात अगोदर मी पाणी टाकले कढईमध्ये। आणि आता जे अर्धा लिटर दूध घेतले ते आपले, आणि हे फुल फॅट दूध आहे, तर ते दूध मी वापर केलेला आहे। हे अर्धा लिटर घेतले। आता आपल्याला ह्याला छान उकळी येऊन गरम होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सगळं साहित्य टाकायचे। बघा गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। अर्धा चमचा, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। छान फेटून घेऊया, ती साखर पूर्ण विरघळून देऊया त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकते मी, छोटा 1 चमचा, आणि थोडीशी आपल्याला वरनं लागणार आहे। ड्रायफ्रुट्स पण मी इथं अर्धेच टाकणार आहे, आपल्याला बाकीचे पुडिंग करताना लागणार आहेत, नंतर वापरूया। आता ह्याला छान उकळी येऊ देऊया आणि आपण जे कस्टर्ड तयार केलेलं आहे, बघू शकता इथं दुधामध्ये मी फेटून ठेवलं होतं, ते आता आपल्याला हलवत हलवत ह्याच्यामध्ये टाकायचे आणि 1 ते 2 मिनिटात हे दूध घट्ट करतं ते कस्टर्ड। बघू शकता, फक्त हलवत राहायचे। बघू शकता आता आपलं इथं कस्टर्ड घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, घट्ट झालेले। बघा आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे। कस्टर्ड तयार आहे। कस्टर्ड आपल्याला थंड करून घ्यायचे, तोपर्यंत पुडिंगला लागणारे वरची क्रीम तयार करून घेऊया। त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली मी 1 वाटी, मलाई घेतली 1 वाटी, त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली 2 चमचे। आता हे सर्व आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि माझ्याकडं हा गुलाबजामचा पाक आहे, तुमच्याकडं नसेल तर तुम्ही अशी साखर, पिठी साखर करून त्याच्यात टाकू शकता। माझ्याकडं गुलाबजामचा पाक आहे, त्याचा मी वापर करते। ते घेतले अर्धी वाटी। तुम्हाला किती गोड पाहिजेत वरून क्रीम, त्यानुसार तुम्ही करू शकता। आणि तुमच्याकडं कंडेन्स मिल्क असेल तरीसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता। आता हे व्यवस्थित फेटून घेऊया। आणि तुमच्याकडं साईच्या ऐवजी व्हिपिंग क्रीम असेल तरीसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता, आणि ज्याच्याकडं व्हिपिंग क्रीम नसेल त्यांनी साईचा वापर करा, दोन्ही हे एकच काम करतं। आता हे व्यवस्थित फेटून घेतले, आता आपण हे झाकून ठेवूया एका साईडला। आणि तोपर्यंत आपल्याला आहे ना ब्रेड आहेत ना, ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्यात। बघू शकता इथं मी ब्रेड घेतलेत। आता ह्या कैचीच्या साह्याने मी ब्रेडच्या पूर्ण कडा काढून घेते, कारण की एकदम आपल्याला सॉफ्ट ब्रेड पाहिजे। हे सर्व कट करून घेतले, बघा अशा पद्धतीने मी सर्व कट करून घेते। बघू शकता इथं आपले सर्व ब्रेड कट करून झालेले आहेत। आता आपल्याला आहे ना पुडिंग बनवायला घ्यायचे। सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये कट केलेले ब्रेड, बघा मी इथं सर्व ब्रेड सेट करून ठेवते, व्यवस्थित लावायचे एका भांड्यामध्ये। आणि त्याच्यावर आपण जे हे दूध तयार केले म्हणजे कस्टर्ड, ते टाकून घेऊया। आता त्याच्यावर आपल्याला थोडंसं वेलची पावडर टाकायचे, थोडेसे ड्रायफ्रूट्स, आणि आपण जे हे क्रीम फेटून तयार केले ते थोडंसं टाकायचं। आता परत एकदा आपल्याला ब्रेडचा लेयर द्यायची।
अशा पद्धतीने आपल्याला लेअर देत देत ते तयार केलेलं दूध सर्व असं टाकत आपल्याला ते हे तयार करून घ्यायचे पुडिंगसाठी. बघा इथं कस्टर्ड तयार करून घेतले मी. ते कस्टर्ड पण ह्याच्यामध्ये एक 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 करून व्यवस्थित सेट करते. आता परत ही क्रीम आपण जी तयार केली ती, परत थोडीशी वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स. आता तिसरी लेअर आपल्याला द्यायची आहे. तिसरी लेअर पण मी देऊन ठेवते इथं. अशाच पद्धतीने तुम्हाला एक 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 जितके तुमचे ब्रेड आणि जेवढं कस्टर्ड तयार असेल ना त्यानुसार तुम्ही एका भांड्यामध्ये ते व्यवस्थित एकावर एक तयार करत ठेवायचं. बघा आता दोन साईडला गॅप आहे ना, मी असं कट करून घेते तिथं पण ते पॅक करून घेते. आता त्याच्यात राहिलेले हे कस्टर्ड आपल्याला ॲड करायचे. बघू शकता पूर्ण ब्रेड बुडले गेले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला कस्टर्ड टाकायचे. इथं तयार झालेलं आहे. आता आपल्याला राहिलेली क्रीम सुद्धा आपण त्याच्यावर व्यवस्थित लावून देऊया. व्यवस्थित सेट करून घेऊया. बघू शकता आता त्याच्यामध्ये ना आपल्याला उरलेले ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व टाकून घ्यायचे. वेलची पावडर सगळ्यात अगोदर आणि नंतर ड्रायफ्रूट्स. जेवढे राहिलेत तेवढे सगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड करायचे. बघू शकता मस्त दिसतंय ना, एकदम छान. आता हे तयार झाले ना की आपल्याला ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे कमीत कमी 2 तास. आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवू शकता झाकण लावून. आता आपलं इथं कस्टर्ड तयार झालेलं आहे. बघू शकता खूप छान थंड झालेलं आहे. आता एखाद्या उलटण्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित कट करून आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढायचे. बघू शकता असं व्यवस्थित चौरस असा छान तुकडा निघतो, कारण की आपण ब्रेड अख्खे ठेवलेत ना. बघू शकता अशा पद्धतीने काय जबरदस्त दिसते आणि खायला सुद्धा एक नंबर लागतं. ज्यांना कुणाला जेवणानंतर गोड खायची सवय आहे ना त्यांनी नक्की हे ट्राय करून बघा. खूप सुंदर लागतं. तुम्ही त्याची चव विसरणार नाही. तुमच्या घरी पाहुणे आले की तुम्ही कायम हेच कराल. बघू शकता आपण चमच्याच्या साह्याने किती सॉफ्ट आहे बघा, पटकन तुटतं इतकं ते छान बनले बघा. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुम्ही कोणत्या राज्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. बघा इथं आपलं अफगाणी पुडिंग तयार झालेलं आहे. वेगळा प्रकार, नक्की ट्राय करा. धन्यवाद. मी दाखवलेल्या अफगाणी पुडिंगची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.